हाय मित्रांनो, मी विनय शर्मा आणि आजच्या सेशनमध्ये आपण डॅक्स बद्दल बोलणार आहोत. डॅक्स म्हणजे काय? डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन. हा तुमच्या प्री डिफाईन्ड फंक्शन्स आणि इनबिल्ट फंक्शन्सचा एक सेट किंवा कलेक्शन असतो. या फंक्शन्सचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कॅल्क्युलेशन्स करू शकता. हे फंक्शन्स सामान्यतः मल्टिपल किंवा सिंगल व्हॅल्यू रिटर्न करू शकतात. पॉवर BI डेस्कटॉपमध्ये सामान्यतः डॅक्सचा वापर कॅल्क्युलेटेड कॉलम्स आणि कॅल्क्युलेटेड मेजर्समध्ये केला जातो. डॅक्समध्ये तुम्ही कोणत्याही डेटाचा डेटा टाईप डिफाईन करू शकता. जसे की तुम्ही इथे पाहू शकता होल नंबर, डेसिमल नंबर, बुलियन, टेक्स्ट, डेट, करन्सी, डेट अँड टाईम. हे काही डेटा टाईप्स आहेत जे तुम्ही टेक्स्टमध्ये वापरता. योग्य डेटा टाईप्स तुमच्या परफॉर्मन्सला बूस्ट करतात आणि तुमच्या डेटा मॉडेलचा साईज कमी करतात. डॅक्समध्ये 200 पेक्षा जास्त डॅक्स फंक्शन्स असतात. या फंक्शन्सना आपण 9 कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो. जसे की पहिली कॅटेगरी तुम्ही पाहू शकता ॲग्रिगेट फंक्शन्स. ॲग्रिगेट फंक्शनमध्ये काय होतं? हे फंक्शन्स कोणत्याही कॉलमच्या व्हॅल्यूला ॲग्रिगेट करतात आणि एक स्केलर म्हणजेच सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतात. जसे की काउंट, सम, ॲव्हरेज आहे. पुढचा आहे डेट अँड टाईम फंक्शन. डेट अँड टाईम फंक्शन्सने तुम्ही डेट मॅनिप्युलेट करू शकता. फिल्टर फंक्शन्स. फिल्टरमध्ये तुम्हाला कोणताही रिझल्ट किंवा डेटा नॅरो करायचा असेल तर तुम्ही फिल्टर फंक्शनने फिल्टर अप्लाय करू शकता. इन्फॉर्मेशन फंक्शन्स. तुम्हाला कोणत्याही डेटाची काही माहिती काढायची असेल, त्याचा डेटा टाईप काय आहे, साईज काय आहे, तर तुम्ही इन्फॉर्मेशन फंक्शन वापरू शकता. लॉजिकल फंक्शन. लॉजिकल फंक्शन्समध्ये काही ऑपरेटर असतात जसे की अँड, ऑर. हे 2 एक्सप्रेशन्सना जॉईन करतात आणि तुमची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स रिझल्टमध्ये रिटर्न करतात. मॅथ अँड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. या फंक्शन्सचा वापर तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी करू शकता. त्यानंतर आहे पेरेंट चाइल्ड फंक्शन्स. पेरेंट चाइल्ड फंक्शन्स तुम्हाला पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप टॅकल करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर रिलेशनशिप मॅनेजमेंट फंक्शन्स म्हणजेच 2 टेबल्समधील रिलेशनशिप मॅनेज किंवा मॅनिप्युलेट करण्यासाठी तुम्ही हे फंक्शन्स वापरू शकता. टेबल मॅनिप्युलेशन फंक्शन्स. टेबलमध्ये तुम्हाला क्रिएट करायचं असेल, डेटा एंटर करायचा असेल, कॉलममध्ये काही मॅनिप्युलेशन करायचं असेल तर तुम्ही टेबल फंक्शन वापरू शकता. टेक्स्ट. तुमचे टेक्स्ट फंक्शन्स. हे फंक्शन्स तुमच्या टेक्स्टवर काम करतात. टेक्स्ट अप्पर करायचं की लोअर करायचं, ते रिप्लेस करायचं. टाईम इंटेलिजन्स फंक्शन्स. या फंक्शन्सचा वापर तुम्ही 2 टाईम कम्पेअर करण्यासाठी किंवा 2 टाईममधील फरक दाखवण्यासाठी करू शकता. कॉम्पोनंट्स ऑफ द डॅक्स डेटा मॉडेल. डेटा मॉडेलमध्ये डेटा, कॅल्क्युलेशन आणि फॉर्मॅटिंग रूल्स असतात. याचा काय अर्थ आहे? जेव्हा आपण कॅल्क्युलेशनबद्दल बोलतो तेव्हा कॅल्क्युलेशन कोणत्याही प्रकारची असू शकते आणि ती तुमच्या डेटावर, टेबलवर किंवा कॉलमवर असू शकते. किंवा 2 टेबल्स मॅनेज करण्यासाठी, त्यांच्यातील रिलेशनशिप मॅनेज करण्यासाठी तुम्ही मेजर्स किंवा हायरार्कीजसाठी कॅल्क्युलेशन करत असाल तर हे सर्व कॅल्क्युलेशनचा भाग असतं. या सर्वांमुळे इंटरनली एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि हा ऑब्जेक्ट तुमचा डेटा सेट मॅनेज करण्यात मदत करतो. डॅक्स पॅरामीटर नेम्स. डॅक्सचा योग्य वापर करण्यासाठी त्यांच्या पॅरामीटर्सबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या फंक्शनमध्ये किती पॅरामीटर्स असतात, कोणता पॅरामीटर रिक्वायर्ड आहे आणि कोणता ऑप्शनल आहे. या पॅरामीटर्सचे नेमिंग कन्व्हेन्शन्स जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे नेमिंग कन्व्हेन्शन्स स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असतात. तर आपण त्याची लिस्ट चेक करू शकतो. पॅरामीटर नेम्स अँड डिस्क्रिप्शन. जेव्हा तुम्ही एखादं डॅक्स फंक्शन वापरता तेव्हा तुम्ही तिथे पॅरामीटर्स म्हणजेच एक्सटर्नल नेमिंग कन्व्हेन्शन सोबत चेक करू शकता. जसे की पहिला आहे एक्सप्रेशन. एक्सप्रेशन काय करतं? ते सिंगल स्केलर व्हॅल्यू रिटर्न करतं आणि हे मल्टिपल टाइम किंवा सिंगल टाइम एक्झिक्यूट होऊ शकतं. म्हणजेच तुम्ही रो कॉन्टॅक्ट्समध्ये एखादं एक्सप्रेशन वापरता तेव्हा ते मल्टिपल टाइम म्हणजेच प्रत्येक रोसाठी एक्झिक्यूट होईल. आणि जर तुम्ही फिल्टर कॉन्टॅक्ट्समध्ये केलं तर ते एकाच वेळी एक्झिक्यूट होईल. त्यानंतर व्हॅल्यू. व्हॅल्यू सिंगल स्केलर व्हॅल्यू रिटर्न करते आणि ही सर्वात आधी एक्झिक्यूट होते. म्हणजेच फंक्शनमधील इतर सर्व ऑपरेशन्सच्या आधी ही व्हॅल्यू एक्झिक्यूट होते.
त्यानंतर पुढचं आहे टेबल. टेबल म्हणजेच जे डॅक्स एक्सप्रेशन आहे त्या डेटाचा रिझल्ट टेबल फॉर्मॅटमध्ये येतोय. म्हणजेच टेबल नेम. टेबल नेम म्हणजे तुमचं एक्झिस्टिंग टेबल. डेटा मॉडेलमधील जे टेबल्स आहेत त्यापैकी कोणतंही एक टेबल तुम्ही निवडू शकता. कॉलम नेम. पुन्हा तुमच्या डेटा मॉडेलमध्ये जे कॉलम्स असतात त्यापैकी कोणताही कॉलम तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नेमिंग कन्व्हेन्शन. नेम. इथे हे महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही एखादा मेजर किंवा कॉलम क्रिएट करता तेव्हा तिथे तुम्ही एक नाव देता. तर ते असतं नेमिंग कन्व्हेन्शन किंवा स्ट्रिंग कॉन्स्टंट. ऑर्डर म्हणजेच तुम्ही डेटा सॉर्ट करू शकता असेंडिंग आणि डिसेंडिंग दोन्ही प्रकारे. पुढचं आहे टाईप. कोणत्याही डेटाचा डेटा टाईप जाणून घेण्यासाठी तुम्ही टाईपचा वापर करू शकता. डॅक्स फंक्शन डिस्क्रिप्शन स्ट्रक्चर. डॅक्स फंक्शन नेहमी अप्पर केसमध्ये असतं, म्हणजेच त्याचं नाव नेहमी अप्पर केस लेटर्समध्ये असेल. डॅक्स फंक्शनची बॉडी ओपनिंग आणि क्लोजिंग पॅरेंथेसिसच्या आत असते. डॅक्स फंक्शन मधील पॅरामीटर्स जे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असतात, म्हणजेच आपण नेमिंग कन्व्हेन्शन डिस्कस केलं आहे, ते अँगल ब्रॅकेटमध्ये असतात. जर एखादा पॅरामीटर ऑप्शनल असेल तर तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतो. आणि डॅक्स फंक्शन मधील पॅरामीटर्स कॉमाने सेपरेट केलेले असतात. इलिप्सिस म्हणजेच 3 डॉट्स. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादा पॅरामीटर तिथे किती वेळा रिपीट करू शकता. जसे की कॅल्क्युलेट मध्ये आपण फिल्टर्स वापरू शकतो, तर तिथे आपण मल्टिपल फिल्टर्स वापरू शकतो, पण ते ऑप्शनल असतात. आणि आता आपण डॅक्स फंक्शनचा सिंटॅक्स डायग्राम वरून समजून घेऊ शकतो. जसे की तुम्ही पाहू शकता, सर्वात आधी आपल्या डॅक्स फंक्शनचं नाव आहे, म्हणजेच सिलेक्ट कॉलम्स. हे सर्व लेटर्स अप्पर केसमध्ये आहेत. यानंतर तुम्ही इथे पाहाल एक ओपनिंग पॅरेंथेसिस आणि दुसरा क्लोजिंग, म्हणजेच इथून ते इथपर्यंत. ही तुमच्या डॅक्स फंक्शनची बॉडी आहे. यानंतर अँगल ब्रॅकेट मधील पॅरामीटर्स म्हणजेच टेबल नेम, स्केलर एक्सप्रेशन हे अँगल ब्रॅकेटमध्ये आहेत, त्यामुळे ते रिक्वायर्ड म्हणजेच बंधनकारक आहेत. आणि कॉमा नंतर तुम्ही पाहू शकता स्क्वेअर ब्रॅकेट आहे, म्हणजेच हे पॅरामीटर्स ऑप्शनल आहेत. आणि त्यानंतर तुम्ही 3 डॉट्स पाहू शकता. जर हे दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे पॅरामीटर्स रिपीट करू शकता. डॅक्स फंक्शन समजून घेण्यापूर्वी डॅक्स कॉन्टेक्स्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे 2 प्रकारचं असतं, एक रो कॉन्टेक्स्ट आणि दुसरं फिल्टर कॉन्टेक्स्ट. रो कॉन्टेक्स्टला तुम्ही करंट रो देखील समजू शकता. करंट रो म्हणजेच करंट रो मधील जेवढे कॉलम्स आहेत त्यांची व्हॅल्यू एकत्र करून जी प्रोसेसिंग होते त्याला रो कॉन्टेक्स्ट म्हणतात. फिल्टर कॉन्टेक्स्ट मध्ये काय होतं, तुमच्या डेटाला म्हणजेच एका डेटा सेट मधून एका विशिष्ट भागाला किंवा विशिष्ट डेटा सेटला फिल्टर करून तो फेच करतो. आता रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट आपण या डायग्राम वरून समजून घेऊ शकतो. जसे की आपल्याकडे एक टेबल आहे ज्यामध्ये नाव आहे जॉन टेलर, जॉन, अमाऊंट पेड, कंट्री, कंट्री कोड आहे. जर आपण यावर एक फिल्टर अप्लाय केला, म्हणजे ज्यांचा कंट्री कोड AUZ आहे, फक्त त्यांचाच डेटा प्रोसेसिंग मध्ये घ्यायचा आहे, तर इथे एक फिल्टर अप्लाय झाला, फिल्टर कॉन्टेक्स्ट, ज्यामध्ये आपण कंट्री इक्वल टू AUZ केलं, म्हणजेच आपल्याकडे 3 रो येतील. आणि रो कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजेच या डेटा सेटवर जो आपल्या फिल्टर कॉन्टेक्स्टने रिटर्न केला आहे त्या डेटा सेटवर किंवा डेटा व्ह्यूवर आपण रो फिल्टर करतोय, म्हणजेच रो प्रोसेस करतोय. म्हणजेच प्रत्येक रो फर्स्ट रो कॉन्टेक्स्ट, सेकंड रो कॉन्टेक्स्ट आणि थर्ड रो कॉन्टेक्स्ट. तर हा फरक असतो रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि आता डॅक्स फंक्शनच्या सिंटॅक्सचं काही प्रॅक्टिकल पाहूया. तर जसे की तुम्ही पाहू शकता, इथे आपला डेटा आहे कंट्रीचं नाव कॅनडा, जर्मनी, फ्रान्स. त्यानंतर प्रॉडक्टमध्ये पेन, पेन्सिल, माऊस, क्वांटिटी सोल्ड, इयर ऑफ सेल्स, ग्रोस सेल्स आणि नेट सेल्स. सामान्यतः आपले जे डॅक्स फंक्शन्स असतात ते मेजर क्रिएट करण्यासाठी आणि नवीन कॉलम क्रिएट करण्यासाठी वापरले जातात. तर सर्वात आधी आपण इथे एक नवीन कॉलम क्रिएट करूया. आणि इथे कॉलमचं नाव तुम्ही पाहू शकता, आधीच एक कॉलम क्रिएट झाला आहे, त्याचा हेडर बाय डिफॉल्ट कॉलम आहे. इथे तुम्ही हे बदलू शकता, म्हणजेच कोणताही स्ट्रिंग कॉन्स्टंट देऊ शकता. जसे की समजा टोटल सेल्स. त्यानंतर इक्वल टू, म्हणजेच इक्वल टू नंतर जो रिझल्ट येईल, इथून जे तुमचं फंक्शन एक्झिक्यूट होईल त्याचा जो रिझल्ट येईल तो या कॉलम मध्ये असाइन होईल. तर डॅक्स फंक्शनचं नाव सम. तुम्ही टाईप करतास
कोणतंही लेटर, तर त्या लेटरने सुरू होणारे जेवढे फंक्शन्स आहेत ते तुमच्या ड्रॉपडाऊन मध्ये इथे डिस्प्ले होतात. जसे की समजा मी म्हटलं एस, तर एस तुमच्या मॉडेल डेटा म्हणजेच डेटा मॉडेल मधील जेवढे कॉलम्स आणि फंक्शन्स आहेत, तर सम फंक्शन, त्यानंतर ब्रॅकेट ऑटोमॅटिकली आलं. तर इथे तुम्ही सिंटॅक्स मध्ये पाहू शकता ओपनिंग पॅरेंथेसिस आणि क्लोजिंग पॅरेंथेसिस, आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे, कॉलम नेम नेट सेल्स, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करा, पॅरेंथेसिसने बॉडी क्लोज करा. आता हे एक्झिक्यूट करूया. तर तुम्ही पाहू शकता इथे टोटल सेल्स नावाचा एक नवीन कॉलम क्रिएट झाला आहे, ज्यामध्ये डेटा सेम आहे कारण हा पूर्ण कॉलमचा सम आहे. अशाच प्रकारे जर समजा आपण निवडतो कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट मध्ये आधी एक्सप्रेशन सेल्स. आता कॅल्क्युलेटचे जे पॅरामीटर्स असतात ते वेगळे असतात. यात पहिला पॅरामीटर एक्सप्रेशन, त्यानंतर सम पुन्हा नेट सेल्स किंवा ग्रोस सेल्स. जर समजा तुम्ही इथे कॉमा प्रेस केला तर तुम्ही पाहाल इथे एक्सप्रेशन, मग कॉमा, फिल्टर 1, मग कॉमा, 3 डॉट्स. याचा अर्थ तुमचा जो फिल्टर 1 आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे, म्हणजेच हा ऑप्शनल आहे. आणि 3 डॉट्सचा अर्थ आहे की तुम्ही फिल्टर रिपीट करू शकता. तर सर्वात आधी आपण फिल्टर शिवाय चेक करूया, कारण आपला हा फिल्टर ऑप्शनल आहे. तर तुम्ही पाहू शकता कॅल्क्युलेट मध्ये तुमची प्रत्येक रो ची स्वतःची एक व्हॅल्यू आली आहे, कारण कॅल्क्युलेट काय करतं ते रो फिल्टर म्हणजेच रो कॉन्टेक्स्ट मध्ये काम करतं. आता समजा मला फक्त कंट्रीचा म्हणजेच कॅनडाचा टोटल काढायचा आहे, तर इथे मी एक फिल्टर अप्लाय करू शकतो. त्यानंतर कॉमा, यानंतर कंट्री इक्वल टू कॅनडा, एंटर. तर हे पहा फक्त कॅनडाचा टोटल आला म्हणजेच फिल्टर अप्लाय झाला. तर इथे आता पहा जो फिल्टर आहे तो फिल्टर कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, म्हणजेच त्याने सर्वात आधी हा डेटा सेट फिल्टर केला कॅनडासाठी आणि मग रो नुसार त्याने टोटल केलं तर तो रो कॉन्टेक्स्ट झाला. आता इथे आपण कॉमा नंतर सेकंड फिल्टर देखील अप्लाय करू शकतो, कारण इथे 3 डॉट्स आहेत. तर त्यानंतर प्रॉडक्ट इक्वल टू पेन. तर तुम्ही पाहू शकता इथे कॅनडा, कंट्री कॅनडा आणि पेन प्रॉडक्ट, त्यानंतर दुसरं कॅनडा आणि पेन्सिल. अशा प्रकारे तुम्ही डॅक्स फंक्शन वापरू शकता. तर मित्रांनो, हे सर्व डॅक्सच्या इंट्रोडक्शन बद्दल होतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.